नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज शिकूया यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांख्यिकी माहिती आकलन हा घटक पाहणार आहोत। हा घटक BTS नवोदय शिष्यवृत्ती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग पाहूयात यावरील उदाहरणे। आज आपण 9वा धडा BTSचा 9वा धडा सांख्यिकी माहिती आकलन हा पाहणार आहोत। आता प्रश्न नीट वाचायचा। अगोदर कुठलाही जेव्हा पेपर हातामध्ये येतो ना तेव्हा पहिल्यांदा प्रश्न नीट वाचायचा। प्रश्न पहा। प्रश्न पहिला 1 ते 3 साठी सूचना आहेत। आता हे प्रश्न कसा आहे, 1 ते 3 साठी, 1 2 3 साठी सूचना आहेत। एका जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शविलेली आहे, ते पहा व त्यावरील आधारित प्रश्नाची उत्तरे सोडव। प्रश्न वाचला। काय म्हणले, एका जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या आहे ती या तक्त्यात सांगितलेली आहे। आता तक्ता वाचून घ्यायचा बघा। प्राणी आणि संख्या। वाघ आहे, वाघ किती आहेत? 53 आहेत। माकड किती आहेत? 342। हरिण किती आहे? 412। आणि कोल्हा किती आहे? 47। म्हणजे हे प्राण्यांची सगळी संख्या आहे। कुठं? जंगलात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या। मग आता काय करायचं? प्रश्न पहिला वाचायचं। ह्या तक्त्यावर प्रश्न आहेत। आता प्रश्न पहिला पहा। प्रश्न पहिला पहा। जंगलातील सर्वात जास्त व सर्वात कमी प्राण्यातील फरक किती म्हणले। प्रश्न नीट वाचायचा। जंगलातील सर्वात जास्त प्राणी कोणता प्राणी आहे? सर्वात जास्त हरिण आहे बघा, 452 आहे। आणि सर्वात कमी कोणता आहे? कोल्हा आहे। मग फरक म्हणल्यावर काय करायचं आपल्याला? या दोन्हीची वजाबाकी करायची। फरक म्हणलं की काय करायचं? दोन्हीची वजाबाकी करायची। मग वजाबाकी करायची तर आता काय करायचं मग बघा। 452 वजा 47 वजाबाकी करा। 2तून 7 जातात का? नाही। मग आपण इकडे एक हातचा घेतला, इथं झाले 12, 12तून इथं राहिले 4, 12तून 7 गेले 5 राहिले आणि 4तून 4 गेले 0 राहिले आणि हे 4च्या खाली काय नाही म्हणजे 4 किती आलं? 405। म्हणजे सर्वात जास्त प्राणी 452, सर्वात कमी प्राणी 47। दोन्हीचा फरक किती आहे? मग 405 आहे। दोन्हीचा फरक किती आहे? 405। म्हणून उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4 उत्तर आहे। म्हणून 4 ला पर्यायाचा 4 जे पर्याय आहे त्याला तुम्हाला गोल करायचा आहे। गोल छान करायचा परीक्षेमध्ये, कोरडा गोल ठेवायचा नाही। त्याच्यानंतर बघा, आता बघा प्रश्न दुसरा। शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राणी यांच्यात किती तफावत आहे? तफावत म्हणजे काय? फरकच आहे बघा। तफावत म्हणलं तरी फरकच समजायचा। मग आता शाकाहारी प्राणी कोणते आहेत? शाकाहारी प्राणी माकड एक आहे आणि हरिण आहे। माकड आणि हरिण हे शाकाहारी प्राणी आहेत। कोणते प्राणी आहेत हे? शाकाहारी। आणि मांसाहारी प्राणी कोणते आहेत? मग वाघ आणि कोल्हा हे मांसाहारी प्राणी आहेत। मग आता काय करायचं आपल्याला? शाकाहारी प्राणी कोणते कोणते आहेत? माकड आणि हरिण यांची बेरीज करायची। सांगा, माकडांची संख्या किती आहे? 342 आणि हरणांची संख्या किती आहे? बेरीज करायची। अगोदर ह्याची बेरीज करून घ्यायची। 452 केली, 2 आणि 2 4, 4 आणि 5 9, 3 आणि 7, 4 आणि 3 7, किती आली ह्यांची बेरीज? 794। मग आता शाकाहारी प्राण्याची बेरीज झाली, आता मांसाहारी प्राण्याची बेरीज करायची। मांसाहारी प्राणी बघा, वाघ किती आहे? 53 आणि कोल्हा किती आहे? 47। मग ह्यांची बेरीज केली, 3 आणि 7 किती होतात? 10, 10 ला 0 हात चाला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10। म्हणजे शाकाहारी प्राणी झाले 794, मांसाहारी प्राणी झाले 100। मग आता काय करायचं ह्याचा? यांच्या दोघातली तफावत म्हणले। मग तफावत म्हणलं की काय करायचं? ह्यांच्यातून हे वजा करायचं। 794 मधून बघा, 794 मधून 100 वजा केले बघा। मग काय होतं? 4तून 0 गेले 4 राहिले, 9तून 0 गेले 9 राहिले, 6तून 1 गेला 7तून 1 गेला 6 राहिले, 494। आता पर्यायामध्ये 494 कुठं आहे बघा? तर पर्याय नंबर 1 उत्तर आहे त्याचं। आहे का पर्याय नंबर 1 उत्तर? म्हणून 1 ला गोल करायचं आहे। समजलं कसं करायचं ते? समजलं का? आता त्याच्यानंतरचा प्रश्न तिसरा बघा। माकडांच्या व हरणांच्या संख्येची बेरीज किती येईल? आता माकडांची संख्या किती आहे सांगा मला?
हा, माकडांची संख्या किती आहे 342. माकडाची संख्या आहे 342. हरणाची संख्या किती आहे 452. आता आपण आत्ताच केलं होतं शाकाहारी प्राण्यांची बेरीज, मग आपण आधी केलेलंच आहे इथं बघा. हा, 342 अधिक 452 किती आलं 794. मग म्हणले माकडांची हरणांची, माकडांची संख्या 342, हरणांची संख्या 452 आणि यांची बेरीज किती येईल मग 794. कुठं आहे 794 सांगा. 3 नंबरला, पर्याय नंबर 3 ला 794 उत्तर आहे, म्हणून पर्याय नंबर 3 ला तुम्हाला काय करायचं आहे गोल करायचं आहे. समजला का. त्याच्यानंतर हे झाले या तक्त्यावरचे 3 प्रश्न. 1 ते 3 साठी जे सूचना होतात त्याच्यावरचे 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आता त्याच्यानंतर प्रश्न बघा 4 ते 8 साठी, 4 ते 8 साठीचा पहा. 4 ते 8 साठीच्या सूचना. एका नगरातील पाळीव प्राण्यांच्या संख्यांचा हा खालील प्रमाणे आढावा आहे. त्यावरून योग्य उत्तरांचा पर्याय क्रमांक निवडा. मग काय केले त्यांनी, एका नगरातील म्हणजे एका गावातील पाळीव प्राण्यांच्या संख्येचा तक्ता आहे. मग आता बघा आधी तक्ता नीट बघा. कुत्री किती आहेत माहिती आहे का, बघा वरी त्याची संख्या दिली किती आहे 145. मांजर किती आहेत 55. गाय किती आहे 25. म्हशी किती आहेत 80. समजलं. हे तक्ता दिलाय, ह्याच्यावरून आपल्याला खालच्या प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत. आता बघा प्रश्न 4 वाचायचा. प्रश्न नीट वाचायचे. प्रश्न काय म्हणते हे एकदा समजून घ्यायचं. नगरात एकूण किती कुत्रे व म्हशी राहतात, म्हणजे एका नगरामध्ये किती कुत्रे आणि किती म्हशी राहतात म्हणा. सांगा कुत्री किती येतं, कुत्रे किती आहेत 145 आणि म्हशी किती आहेत 80. मग काय करायचं 145 आणि 80 याची बेरीज करायची. एकूण म्हणले की काय करायचे असतात बेरीज करायची असते. मग 145 आणि 80 ची बेरीज केली. 5 आणि 0 5, 8 आणि 4 12ला 2, हातच्याले 1 आणि हे 1 आणि 1 2, 225. कुठं आहे पर्याय नंबर 2 आहे का बघा 225. हां, पर्याय नंबर 1 मध्ये 225 आहे, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे पर्याय नंबर 1 पर्यायाला गोल करायचा आहे. समजलं इथपर्यंत तुम्हाला. हो मॅडम. आता प्रश्न 5वा पहा. तक्त्यातील माहितीमध्ये कोणत्या 3 प्राण्यांची बेरीज 160 येते. कोणत्या 3 प्राण्यांची बेरीज 160 येते तक्ता पहा. हां, आता कोणत्या प्राण्यांचे येते 160 म्हणलं तर हे तर येतच नाही बघा. पर्याय नंबर 1 काय आहे कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे. आता कुत्रा मांजर गाय पहा बघा ह्याच्यामध्ये तक्त्यात. कुत्रा 145 आहे म्हणजे 100 आणि मांजर 155 आहे. ह्या दोन्हीची बेरीजच 160 पेक्षा जास्त येते, म्हणून हा पर्याय येत नाही. त्याच्यानंतरचा पर्याय कोणता आहे बघा. आता पर्यायाकडून चाललो होतो आपण. मांजर गाय आणि म्हशी. मांजर किती आहे मांजर आहे 55 बघा, मांजर 55, गाय किती आहे 25 आणि म्हशी किती आहेत आता हे बघू आपण. यांची बेरीज बघा. मांजर किती आहे सांगा, मांजर किती आहे 55. हां, गाय किती आहे 25 आणि म्हशी किती आहेत 80. आता ह्याची बेरीज करू आपण तिन्हीची. 3 प्राण्यांची बेरीज म्हणले ना. मग 5 आणि 5 10ला 0, हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि 8 15 आणि हातचा 1 आलेला 16 म्हणजे किती आलं 160. उत्तर आपलं 160. प्रश्नामध्ये सुद्धा 3 प्राण्यांची बेरीज 160 येते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्या पुढचे पर्याय पाहायची गरज आहे का नाही, कारण आपण हे प्रश्न म्हणजे पर्याय नंबर 2च उत्तर बरोबर आलं आपलं. म्हणून ह्या 3ऱ्या आणि 4थ्या पर्यायाकडे जायची सुद्धा गरज नाही. आपला वेळ वाया घालवायचा नाही. म्हणून पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. 2ला छान गोल करायचा आहे तुम्हाला. छान गोल करायचा. त्याच्यानंतर प्रश्न 6वा पहा. बघा गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या कुत्रे व मांजरापेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहेत. आता गोठ्यात कोणते प्राणी राहतात सांगा. हां हां, गाय आणि म्हशी राहतात. गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या म्हणजे गाय आणि म्हशीच्या. गाय किती आहे ह्यांची बेरीज करायची. सांगा गाय किती आहेत 25, म्हशी किती आहेत 80. मग याची बेरीज करा 5 आणि 0 5, 8 आणि 2 10. सोबत करायचं माझ्या. किती आलं गाय आणि गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या किती आली 105 आली. किती आली 105. आणि कुत्रे व मांजरापेक्षा कितीने जास्त आहे किंवा कितीने कमी आहे म्हणले. आता कुत्रे व मांजराची संख्या काढायची. मग कुत्रे व मांजराची संख्या काढ. जर कुत्रे व मांजराची संख्या काढायची असेल
कुत्रे व मांजराची संख्या काढायची असेल तर आता आपल्याला काय, कुत्रे किती आहेत सांगा मला, तुमच्या पुस्तकात बघून सांगा. कुत्रे किती आहेत? 145. हां, कुत्रे आहेत 145. आणि मांजर किती आहेत? 55. हां, 55. मग आपल्याला काय करायचं, ह्याची बेरीज करायचं. 5 आणि 5 10ला 0, हातचा आला 1, 4 आणि 1 9 आणि 1 10, हातचा आला 0 लिहिला, हातचा आला 1, 1 आणि 1 2. आणि कुत्रे व मांजरांची संख्या किती झाली मग? 200. आणि गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या किती झाली? 105. मग आता आपल्याला काय करायचं, कितीने कमी किंवा जास्त आहे? मग 200 पेक्षा 105 कमी आहेत की जास्त आहेत? हां, 200 पेक्षा 105 कमी आहेत. म्हणजे गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या म्हणजे ही 105 आहे. कुत्रे व मांजरापेक्षा म्हणजे कुत्रे आणि मांजराची संख्या 200 आहे. तर मग गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्यापेक्षा कुत्रे व मांजराची संख्या कशी आहे? जास्त आहे की नाही? मग आता कितीने जास्त आहे? 200 मधून 105 आपल्याला काय करायचं आहे? वजा करायचे आहेत. करा बरं वजा. 0तून 5 जातात का? मग आपण काय केलं, इकडचा एक हातचा घेतला. मग 10 इकडचा इकडे घेतला, इथं झाले 10. मग इथून इकडे घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 9. 10तून 5 गेले, 5 राहिले. इथं 9 आहे, तिथं खाली काही नाही, म्हणजे 9ला 9 जशाल तसं. आणि इथं 1 राहिला, 1तून 1 गेला, 0 राहिले. म्हणजे किती आलं? 95. गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या कुत्रे व मांजरापेक्षा कमी किंवा जास्त आहे, तर गोठ्यात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या कुत्रे व मांजरापेक्षा 95 कमी आहे. उत्तर आहे पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. 2ला गोल करायचं. समजलं? आता प्रश्न 7वा पहा. प्रश्न 7वा बघा. तक्त्यातील माहितीमध्ये गायी आणि म्हशी यांच्या संख्येत कितीचे अंतर आहे? आता गायीची संख्या सांगा तुम्ही मला. गायीची संख्या सांगा. गायी किती आहेत सांगा? 25. हां, गायी आहेत 25. हां. म्हशी किती आहेत सांगा? 80. हां, म्हशी 80 आहेत. किती आहेत? 80. मग काय म्हणले, तक्त्यातील माहितीमध्ये गायी आणि म्हशी यांच्या संख्येत कितीचे अंतर आहे? मग काय करायचं सांगा. अंतर म्हणलं की काय करायचं? वजाबाकी करायची. मग आता म्हशीमधून, आता मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची असते की नाही? 25 मधून 80 जातात का? नाही जात ना. मग वजाबाकी फरक काढायचा असेल तर 80 मधून 25 वजा करायचे. आता 80 मधून 25 वजा करायचे. 0 मधून 5 जातात काय? मग आपण काय केलं, इकडचा इकडे हातचा घेतला. 10 झाले, 10तून 5 गेले, 5 राहिले. इथं 7 आहे, 7मधून 2 गेले. किती राहिले? 7तून 2 गेले 5. मग किती आहे? उत्तर किती आलं? 55. काय म्हणले मग, तक्त्यामधील माहितीमध्ये गायी आणि म्हशी यांच्या संख्येत कितीचे अंतर आहे? 55चे अंतर आहे. कितीचे अंतर आहे? 55चे. उत्तर किती आलं मग? पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3ला छान गोल करायचं आहे. समजलं कसं सोडवायचं ते? प्रश्न नीट वाचवला म्हणजे प्रश्न नीट वाचला की त्याचं उत्तर आपल्याला काढता येते. आता बघा प्रश्न 8वा. नगरात म्हशीपेक्षा कुत्रे कितीने जास्त किंवा कमी आहेत? आता अजून डबल आलं बघा. कुत्रे बघा किती आहेत? कुत्रे सांगा मला किती आहेत? आधी म्हशी किती आहेत सांगा? 80. हां, म्हशी 80 आहेत. आणि कुत्रे किती आहेत मग? 145. कुत्रे कुत्री 145. मग आता म्हशीपेक्षा कुत्रे जास्त आहेत की कमी आहेत? जास्त. हां, म्हशी काय म्हणले? नगरात म्हशीपेक्षा म्हणले. म्हशीपेक्षा म्हणल्यावर अगोदर म्हशी घ्यायचं, मग कुत्रे कमी आहेत की जास्त आहेत बघायचं. म्हशीपेक्षा कुत्रे जास्तच आहेत ना. मग आता किती जास्त आहेत हे जर करायचं असेल तर मोठ्या संख्यातून छोटी संख्या वजा करायची. 145 मधून 80 वजा करा. आता बघा, आता ते सेम. 5तून 0 गेला, 5 राहिले. 4तून 8 जातात का? नाही. मग 14तून 8 गेले, किती राहिले सांगा? 6 राहिले. हां, व्हेरी गुड. म्हणजे 65ने काय आहेत? जास्त आहेत. काय आहेत? 65ने जास्त आहे. उत्तर आहे पर्याय नंबर 1. उत्तर आहे पर्याय नंबर 1. म्हणून 1ला छान गोल करायचा आहे. तुम्हाला समजायला कसं आहे ते गणित? सोपे आहेत. फक्त प्रश्न नीट वाचायचा आणि बेरीज वजाबाकीच आहे. ते कशी करायची एकदा समजलं की गणित तुम्हाला समजतात. आता प्रश्न 9वा बघा. आता प्रश्न 9वा पहा. सायलीने दुकानातून 10 रुपयाची पेन, किती रुपयाची पेन घेतली? 10 रुपये. काय केली सायलीने? दुकानातून 10 रुपयाची पेन घेतली. नंतर 25 रुपयाच्या वह्या घेतल्या. पेन किती रुपयाची घेतली? 10 रुपयाची. हां.
वह्या किती घेतल्या? 25 रुपयाची. 25 रुपयाच्या वह्या घेतल्या. आणि 5 रुपयाची पट्टी घेतली. पट्टी किती रुपयाची घेतली? 5 रुपयाची पट्टी. हां, तर तिने दुकानदाराला किती रुपये द्यावेत म्हणा. मग आता काय करायचं याचं? बेरीज करायची. मग आता इथं करा आता बेरीज. आता इथंच खाली मांडूया आपण. 10 0 5 5 किती झाले? 5 आणि 5 10. 0 हातचाला 1 1 आणि 2 3 आणि हातचा 1 4. म्हणजे किती रुपये द्यावे तिनं? 40. उत्तर किती आलं? 40. 40 किती पर्यायामध्ये आहे? पर्याय नंबर 1 40 आहे. म्हणून पर्याय नंबर 1 ला तुम्हाला छान गोल करायचा आहे. समजलं? त्याच्यानंतर प्रश्न 10वा बघा. सुधीरने शेजारच्या दुकानातून तक्त्यात दाखविल्याप्रमाणे साहित्य विकत घेतले व त्याने दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने त्याला किती रुपये परत देतील? आता सुधीरने काय केले? हे जे आपल्या तक्त्यात वस्तू, आता वस्तू आहेत त्याची किंमत आहे, त्याने दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली. कितीची नोट दिली? 500. मग आता गहू 120 रुपये किलो आहेत, तांदूळ 75 रुपये किलो, गूळ 55 रुपये किलो, साखर 85 रुपये किलो. एवढ्या वस्तू घेतल्या आणि त्याच्या किमती एवढ्या आहेत. आता ह्याचं काय करायचं आपल्याला? बेरीज करायची आहे. काय करायचं? बेरीज. बघा बेरीज करायची आपल्याला. 120 अधिक 75 अधिक 55 अधिक 85 एवढ्या वस्तू घेतल्यात. आता ह्याचे पैसे किती होतात आता आपण पाहूया. 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5 हातचाला 1 1 आणि 2 3 3 आणि 7 10 10 आणि 5 15 15 आणि 8 किती होता सांगा? 15 आणि 8 23. 23ला 3 हातच्याले 2. मग 2 आणि 1 3 म्हणजे त्यांच्या एवढ्या ज्या वस्तू घेतल्यात, ह्या एवढ्या वस्तू घेतल्यात त्याची किंमत किती झाली? 335. 335 झाली. आणि त्याने दुकानदाराला पैसे किती दिले? 500. मग आता दुकानदाराकडून वापस किती येणार आहेत हे काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? 500 मधून 335 वजा करा. मग आता शून्यातून 5 जातात का? नाही. मग आपण इकडे शून्यच आहे म्हणून आपण ह्या 5 कडून उसना घेतला. इथं झाले 10. मग ह्या 10 न अजून इकडे उसना दिला. इथं झाले 10, इथं झाले 9. 10तून 5 गेले, 5 राहिले. 9तून 3 गेले 6 आणि इथं 4 राहतात. 4 मधून 3 गेले 1 राहिला म्हणजे 165. कुठं आहे? बघा पर्याय नंबर 1 कुठं आहे? हां, हे 165 हे जे आहे पर्याय नंबर 4ला आहे. म्हणून 4ला तुम्हाला गोल करायचं आहे. समजलं कसं करायचं ते? समजलं? प्रश्न 11वा. एका नारळाच्या बागेत प्रत्येक रांगेत 9 झाडे आहेत. किती झाडे आहेत? 9. प्रत्येक रांगेमध्ये 9 झाडे आहेत. किती झाडे आहेत? 9. अशा 9 नारळाच्या झाडांच्या रांगा आहेत. किती झाडांच्या रांगा आहेत अशा? 9. बघा झाडे 9 म्हणजे प्रत्येक रांगेत 9 झाडे आहेत. म्हणजे रांगा किती आहेत? 9 आहेत. आणि 9 नारळांच्या झाडांच्या रांगा आहेत आणि झाडे पण 9 आहेत. तर बागेत एकूण किती नारळांची झाडे आहेत? आता काय करावं लागेल बरं आपल्याला अगोदर सांगा. मग आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे? इकडे लक्ष द्या. 9 झाडं आहेत आणि 9 रांग आहेत म्हणून आपल्याला ह्यांची गुणाकार करायचा आहे. 9 आणि 9चा गुणाकार. मग 9 9 81. याचं किती आहेत? एकूण किती नारळाची झाडं आहेत? इथं 81 नारळाची झाडं आहेत. आलं उत्तर आपलं. पण पर्यायामध्ये काय दिले बघा. पर्याय आता वाचायचं. पर्याय नंबर 1 आहे 80 अधिक 1. पर्याय नंबर 2 आहे 8 शतक अधिक 1 एकक. पर्याय नंबर 3 आहे 18 एकक. पर्याय नंबर 4 आहे 8 शतक अधिक 5 एकक. मग 81ला कसं लिहायचं पर्याय नंबरमध्ये? बघा बरं इथल्या पर्यायामध्ये. पर्याय नंबर 1 बघा 80 अधिक 1 म्हणजे 81 होते. 80 अधिक 1 म्हणजे 81. बरोबर आहे का? 8 शतक आणि 1 एकक म्हणलं तर काय होईल? 8 शतक आणि 1 एकक. इथं 0 लिहावं लागेल आपला. 801 होते म्हणून हे उत्तर येईल का? नाही. 18 एकक म्हणजे हे 81 होतच नाही. हे पण नाही. इथं पर्याय नंबर 4 म्हणजे 8 शतक आणि 5 एकक. 81 आहे. 5 एकक म्हणजे 85 होते. बघा 5 एकक आणि 8 शतक म्हणजे 85 झालं. म्हणून उत्तर काय येईल आपलं? पर्याय नंबर 1 येते. पर्याय नंबर 1ला तुम्हाला छान गोल करायचा आहे. समजलं? व्यवस्थित लक्ष देऊन बघा. परीक्षेमध्ये असं तुम्हाला सोडवायचं आहे. असेच येतात.
आता जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं, लक्ष देऊन सोडवलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जाते. प्रश्न 12वा. एका जंगलात आवळ्याची व बेलांची, आवळ्याची 5, आवळ्याची किती आहेत? किती आहेत आवळ्याची झाडे? बघा, आवळा 5, बेल 7, कडुलिंब 4. हे झाडे आहेत. हे अंक बघा, 7, 5, 7, 4 हे अंक वापरून लहानात लहान संख्या तयार कर. मग ह्या झाडांच्या नावाची काही घेणं देणं नाही, इथं फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी हे झाडांची नावे दिलेली आहेत. तर त्याला प्रश्न काय विचारलाय की हे 5, 7 आणि 4 हे अंक वापरून लहानात लहान संख्या तयार कर. म्हणजे आता बघा, पर्याय नंबर बघा. पर्याय नंबर 1 आहे 547, पर्याय नंबर 2 आहे 574, पर्याय नंबर 3 आहे 457, पर्याय नंबर 4 आहे 754. आता ह्याच्यातली सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे सांगा पर्यायामधली? 457. हां, मग 457 एकदाच एक एक अंक आहे का बघा? 4 आहे, 5 आहे आणि 7 आहे. म्हणून पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला समजली पाहिजे की लहानात लहान संख्या कोणती आहे, ते तुम्हाला समजलं म्हणजे पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न 13वा पहा. सचिनकडे 236 पिवळ्या गोट्या तर 326 हिरव्या गोट्या आहेत. बघा, तर त्याच्याकडे हिरव्या गोट्या कितीने जास्त आहेत? तर सचिनकडे एकूण पिवळ्या गोट्या किती आहेत? पिवळ्या गोट्या सांगा. 236. हां, 236 किती आहेत सचिनकडे पिवळ्या गोट्या? 236 आहेत. हिरव्या गोट्या किती आहेत? 326. हां, हिरव्या गोट्या किती आहेत? 326 आहेत. मग काय म्हणले? तर सचिनकडे त्याच्याकडे हिरव्या गोट्या कितीने जास्त आहेत? हिरव्या गोट्या काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल सांगा बरं? वजाबाकी. हां, म्हणजे काय करायचं? 326 मधून काय वजा करायचं? 236 वजा करायचं. करा आता. मग 6 मधून 6 गेले 0. मग 3तून 2 जातात, 2तून 3 जातात का? नाही. इकडचा इकडे घेतला 12, 12तून इथं 2 राहिले, 12तून 3 गेल्या किती राहतात मग? 9. आणि 2तून 2 गेले 0. किती आहेत मग गोट्या? किती आहेत? 90. उत्तर आलं 90. म्हणून तर त्याच्याकडे हिरव्या गोट्या किती आहेत? 90 गोट्या आहेत. पर्याय नंबर सांगा किती आहे? पर्याय 90 कुठं आहे? 90 पर्याय नंबर 3. हां, पर्याय नंबर 3ला 90 आहे म्हणून उत्तर आहे पर्याय नंबर 3. 3ला छान गोल करायचं आहे तुम्हाला. व्यवस्थित गोल करायचं पेपरमध्ये, बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि कोरडं पण ठेवायचं नाही. आता प्रश्न 14वा. पाटेवाडी गावापासून खंडोबा वस्ती 3 किलोमीटर लांब आहे. बघा, पाटेवाडी गावापासून खंडोबा वस्ती 3 किलोमीटर लांब आहे, म्हणजे डॅडॅस मीटर लांब आहे. आता 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात सांगा बरं? हां हां, किती असतात? 1000. एका मीटरमध्ये किती असतात? 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असतात? 1000 मीटर असतात, हो की नाही? मग 3 किलोमीटर म्हणजे किती झाले? 3000. हां, मग किती झालं? 3000 मीटर झालं. मग पर्याय नंबर 3000 मीटर किती पर्यायला आहे सांगा? 2 पर्याय. हां, पर्याय नंबर 2. तुम्हाला हे मी लिहून दिलं होतं, मीटर किलोमीटर. त्याचं पाठ केलं ना तुम्ही सगळ्यांनी? पाठ केलं की नाही? ते पाठ करायचं बघा, त्याचं आलं की नाही? जर केलं नसेल तर तुम्ही ते पाठ करून घ्या. परीक्षेमध्ये कोणी सांगत नाही, आपल्यालाच करावं लागतं सगळं. आता प्रश्न 15वा. रमेशने जंगलातून कडुलिंबाच्या 35,000 ग्रॅम लिंबोळ्या गोळा केल्या, म्हणजे त्याने किती किलो लिंबोळ्या गोळा केल्या? आता बघा, जंगलातून कडुलिंबाच्या 35,000 ग्रॅम. एका किलोमध्ये किती ग्रॅम असतात सांगा? 1 किलोमध्ये 500. नाही. 1000. 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतात? 1000. 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. बघा, 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. किती असतात? 1000. हां, मग त्याने किती किलो लिंबोळ्या गोळा केल्या? किती ग्रॅम? 35. 35,000 म्हणजे किती झाल्या बघा?
1 किलोचे 1000 म्हणून त्यांनी किती लिंबोळ्या गोळा केल्या? 35,000 ग्रॅम केल्या. म्हणजे 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम येते. म्हणून त्यांनी 1 किलोमध्ये जर 1000 येत असेल तर 35,000 म्हणजे किती किलो झाल्या? 35 किलो झाल्या. किती किलो झाल्या? 35 किलो. म्हणून पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. 1 किलोमध्ये किती ग्रॅम कळालं तुम्हाला? हो मॅडम. किती? 1000. मग 35,000 मध्ये किती किलोग्रॅम? 35. समजला? 35 ते समजला? हो मॅडम. हां. प्रश्न 16वा शेवटचा प्रश्न आहे आता. ज्योतीने 7.5 लिटर दूध घेतले म्हणजे तिने डॅडॅश मिलीलिटर दूध घेतले. आता बघा आता 7.5 लिटर दूध घेतले. 7.5 लिटर दूध घेतले तिनं. बघा 7.5 म्हणजे 7 लिटर आणि अर्धा लिटर म्हणजे 7.5 लिटर दूध घेतले. तर तिने किती मिलीलिटर दूध घेतले? मग 1 लिटरमध्ये किती मिलीलिटर असतात? 1 लिटरमध्ये किती मिलीलिटर असतात सांगा बरं? 1000. हां. 1 लिटरमध्ये 1000 मिलीलिटर दूध असते. मग आता तिने किती घेतलंय? 7.5 म्हणजे 7 म्हणजे किती झाले मग? 7 म्हणजे किती झाले सांगा? 7000. 7 म्हणजे 7000 आणि 7.5 म्हणजे किती झाले मग? 7,500. हां 7,500. म्हणून 7,500 कुठं आहे? पर्याय नंबर 3 आहे. पर्याय नंबर 3 हे 7,500 मिलीलिटर. 7.5 लिटर म्हणजेच 7,500 मिलीलिटर दूध. समजलं? हे तुम्हाला लिटर, मिलीलिटर, मीटर, किलोमीटर हे तुम्हाला वजनाचे, लिटरचे मापक तुम्हाला पाठ करायला सांगितले होते. छान पाठ करून ठेवा. परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला त्याच्यावर खूप प्रश्न येतात. पर्याय नंबर 3ला गोल करा. तर कसं वाटलं? समजलं का? हो मॅडम.